नमस्कार, मी विद्या शेळके, एक टॅक्सी ड्रायव्हर. आज मी निघाले होते माझ्या आईवडिलांना घेऊन मुंबईसाठी. मुंबईला का तर आईंना दाखवायचं होतं. SMBT हॉस्पिटलमध्ये आईचं चेकअप होतं आज. तर आम्ही सकाळी खूप लवकर निघालेलो होतो. आम्हाला घरातूनच निघता 7 वाजले होते. घरून निघालो आणि थेट आम्ही समृद्धीनी जायचं होतं आम्हाला SMBTला. तर SMBTला जाताना म्हटलं अगोदर थोडंसं आधी हायवेला लागूया. आमच्या गावचे जे रस्ते थोडेसे अजून कच्चे आहेत, कुठे काम चालू आहे, कुठे खूप खराब रोड आहे. तर म्हटलं चला आधी आपण आपल्या मेन रोडला लागल्यानंतर आमचा पुढचा प्रवास कसा होतो त्याची मी देणार आहे तुम्हाला अपडेट. आणि हॉस्पिटलमध्ये आमच्या आईच्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे चाललो होतो आम्ही ऑपरेशनच करून घेऊया आईचं आज, ह्या एक विचाराने घरातून निघालेलो होतो. पण तिथं गेल्यानंतर काय झालं आमच्यासोबत मी ते सांगते. आधी वैजापूरला आलो, CNG भरायला गाडी लावली, CNG भरून घेतली. गाडी CNG भरायला लावल्यानंतर CNG गाडीमध्ये भरून घेतली आणि तोपर्यंत आईने छान छान असे पलीकडे चिकू घेतले. CNG भरून झाला. CNG भरून झाल्यानंतर लगेचच आम्हाला लागायचं होतं समृद्धी महामार्गाला वैजापूरच्या एंट्रीवरून. पण म्हटलं आधी थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया, कारण घरूनसुद्धा आम्ही काहीही न खाता निघालेलो होतो. वडिलांना घ्यायचे होते शुगरच्या टॅबलेट, गोळ्या चालू असतात त्यांना. आईंचंही हार्टच्या गोळ्या चालू आहे, रक्त पातळ व्हायच्या. तिचंही प्लास्टिक सर्जरी झालेलं आहे, एन्जिओग्राफी सर्जरी झालेली आहे. त्यामुळे तसं सगळे त्यांच्या दोघांचेही औषधं चालू असल्यामुळं म्हटलं एक काम करूया, कुठेतरी थांबून आपण आधी थोडाफार नाश्ता करून घेऊया, म्हणजे तुमच्या दोघांचीही गोळ्यांच्या वेळ निघून जाणार नाही. मग आम्ही थांबलो वैजापूर चौकात, गंगापूर फाट्यावर. मी म्हटलं आता लगेचच आपण थोडा का होईना नाश्ता करून घेऊया. मग मी गाडी लावली. गाडी लावल्यानंतर लगेचच आम्ही आतमध्ये गेलो आणि ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर लगेच दुसऱ्या मिनटाला मिसळ पण आली. तिघांनी 3 मिसळ घेतल्या, तिघांनी मिसळ फिनिश केल्या आणि लगेचच निघालो पुढच्या प्रवासाला. परत आम्हाला लागायचं होतं समृद्धीला, कारण की डॉक्टरांचा टायमिंग जो SMBTचा आहे तो थोडा ऑड असल्यामुळे, ऑड म्हणजे की दुपारपर्यंतच डॉक्टर असतात, 2-3च्या नंतर डॉक्टर मिळत नाही, तिथे भेटत नाही. आणि म्हटलं अगोदर पटकन आपण समृद्धी महामार्गाला लगेचच आम्ही लागणार होतो. आणि मग मी टोल वगैरे रिचार्ज करून घेतला, फास्टॅग वगैरे, आणि समृद्धी महामार्गाला सुरुवात केली आम्ही. त्यानंतर मग खूप छान वातावरण होतं, खूप जास्त आभाळ आलेलं होतं, पावसाचं वातावरण वाटत होतं, पण पाऊस काही शेवटपर्यंत आला नाही. आणि इथं आम्ही एक्झिट घेतलं. सिन्नरच्या आणि शिर्डीच्या एक CNG पंप आहे आणि त्या रेस्ट रूम पण आहे, पेट्रोल पंप पण आहे, हॉटेल्स पण आहे. मग तिथं आम्ही एक्झिट घेतला आणि म्हटलं इथे CNG मिळाला तर समृद्धी उतरायचं काम नाही पडणार. त्यामुळं पटकन मग म्हटलं आधी CNG आहे का बघूया. तर इथे आल्यानंतर कधी स्टॉक नसतो, कधी लाईट नसते, ह्या पंपावर कधीच CNG मिळत नाही. पण हो, एक समाधान आहे की समृद्धी महामार्गावर CNG मिळतो. पण कसा मिळतो हे माहीत नाही, कधी मिळतो ते माहीत नाही. मग आम्ही सिन्नरला एक्झिट घेतला आणि इथे ऑनलाईन जे पंप आहे नाशिक रोडला, नाशिक पुणा हायवेला, तिथून आम्ही CNG फुल करून घेतला आणि पुन्हा समृद्धी महामार्गाला आमची सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही SMBTला आलो. SMBTला उतरल्यानंतर लगेचच समृद्धी उतरून 1 मिनटाच्या अंतरावर हॉस्पिटल होतं, 1 किलोमीटरच्या अंतरावर. हॉस्पिटलमध्ये गेलो. आई वडिलांना मी हॉस्पिटलच्या एक्झिट पॉईंट आहे तिथं मी त्यांना नेऊन ड्रॉप केलं आणि लगेचच म्हटलं मी पार्किंग करून, कारण की इथं जवळ पार्किंग नव्हती, पार्किंग खाली होती. त्यामुळं आधी म्हटलं तुम्हाला इथं मी ड्रॉप करते आणि मग खाली पार्किंग जाऊन करून येते. त्यांना इथं ड्रॉप केल्यानंतर लगेच म्हटलं मी पण पार्किंग करून घेतली आणि पुढे आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यानंतर केस पेपर काढायचा होता. केस पेपर काढायसाठी इथं तुम्हाला आधार कार्ड लागतं, पैसे नाही. त्यानंतर 36 नंबरला आम्हाला पाठवलं. तिथं आम्ही चेकअप केलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही शनिवारी या. शनिवारची अपॉइंटमेंट दिल्यानंतर आईला
आता शनिवारी परत घेऊन यायचं आहे. त्यांना दोघांना बाहेर बसवून मी गाडी आणायला गेलते. गाडीत त्यांना परत बसवून घेतलं. सगळ्यांना घेऊन परत मी निघाले मुंबईच्या दिशेला. मुंबईला यासाठी की वडिलांचं 2025मध्ये खूप जास्त तब्येत खराब झालेली आणि त्यावेळेस आईने मुंबईच्या मुंबादेवीला नवस केला होता की आमच्या वडिलांना बरं वाटू दे, मी तुला नारळ, साडी, चोळीचं जो काही तुझा मानपान असेल तो नक्कीच द्यायला येईल. मग वडिलांना खूप बरं वाटलं. आजही त्यांची तब्येत खूप छान आहे. मग तो नवस आम्हाला फेडण्यासाठी मला आईला आणि वडिलांना घेऊन जायचं होतं मुंबईला. आणि मग लगेचच आम्ही समृद्धी महामार्गाला आलो. आईला टनल वगैरे प्रवासामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जशी मी माझ्या प्रवासांना माहिती देते तशी माझ्या आईवडिलांना माहिती देत गप्पा मारत छान असं मुंबईला आम्ही पोहोचलो. मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर कल्याण फाट्याला पोहोचलो. मग मुलुंडला आलो. मुलुंड कॉलनीमध्ये आलो. त्यानंतर बरंच वेळानंतर म्हटलं आता फायनली आम्ही दुपारी सकाळचा 7चा प्रवास आमचा दुपारी 2 वाजता बरोबर पोहोचलो होतो आम्ही. आणि हा प्रवासामध्ये पण आम्हाला हॉस्पिटलला जाऊन चेकअप वगैरे करून आईंना डॉक्टरांची अपॉइंटमेंट वगैरे घेऊन सगळं व्यवस्थित लवकर सगळं पटापट झाल्यामुळं आम्ही वेळेतच ट्रॉफिक लागायच्या आधी आम्ही मुलुंडमध्ये पोहोचलो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि आम्ही फायनली आमच्या घरी पोहोचलो आहे. उद्याचा मुंबई दर्शनचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकला पाहत असाल तर फॉलो नक्की करा. इंस्टावर पण पाहतच असाल तुम्ही. माझे तिन्ही प्लॅटफॉर्मवरचे नाव सेम